हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू लुमिनरीज अनप्लग्ड. मी आहे तुमचा होस्ट स्वयं गांधी आणि आज आपल्यासोबत आहेत एक असे व्यक्तिमत्व जे फक्त विषय शिकवत नाहीत तर पिढ्या घडवतात. RCCचे संस्थापक, दूरदृष्टी असणारे रसायनशास्त्रज्ञ आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये यशाचा भक्कम पाया रचणारे एक विजनरी टीचर म्हणजे प्रोफेसर शिवराज बोटेगावकर सर. सर MSc केमिस्ट्रीमध्ये गोल्ड मेडलिस्ट असून त्यांनी अनेक नॅशनल लेवल एक्झाम्समध्ये यश मिळवले आहे, जसं की BRCA, DRDO, NETJRF आणि गेट. सरांनी फॉर्म केलेल्या RCC पॅटर्नमुळे अनेक विद्यार्थ्यांना नीट, JEE व MHCET सारख्या एक्झाम्समध्ये स्टेट व नॅशनल लेवलला सिलेक्शन झाले आहे. सरांचे मेन ध्येय आहे की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना नॅशनल लेवलचा स्टँडर्ड एलिव्हेट करून त्यांना तिथे यशस्वी पोहोचवणे आणि हे सरांचे ध्येय आजही अनेक विद्यार्थ्यांना इन्स्पायर करते. सर, तुमचं या पॉडकास्टवर मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. सर्वप्रथम नायर मेडिकल कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो या आरंभ प्रोग्रामसाठी आणि आपल्या पॉडकास्टसाठी सुद्धा. या पॉडकास्टच्या मेन आदरणीय आयुषी, डॉक्टर आयुषी आणि डॉक्टर गांधी आणि त्यांची पूर्ण टीम मेहनत घेत आहे. त्यांचा मी खूप आभारी आहे आणि सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच सर. सर, पहिलं तर मला हे सांगायला खूप आनंद आणि अभिमान वाटतो की सर मी तुमचाच एक स्टुडंट आहे, RCC स्टुडंट. नमस्कार सर. तर आपली RCCची जर्नी किंवा कोचिंग इंडस्ट्री, जी आपली कोचिंगची पूर्ण सिस्टीम आहे किंवा विद्यार्थी, याबद्दल मला खूप प्रश्न आहेत तुमच्यासाठी. पण ते सुरू करण्याआधी मला हे विचारायचं आहे सर की तुमचं लहानपण कसं होतं, तुमच्या घरची परिस्थिती किंवा घरचं वातावरण कसं होतं? छान. तर तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलात. कारण तर असे प्रश्न आपण जेव्हा जर एखाद्या माणसाचा इतिहास घडवायचा असेल, मला असं वाटतं आपला मागचा इतिहास काय होता तो विसरला नाही पाहिजे. बरोबर सर. तेच माणसं इतिहास घडवू शकतात. तर माझे आई वडील दोघे शेती करतात. दोघांना पण लिहिता वाचता येत नाही. दोघं बी म्हणजे आमचं फॅमिली बॅकग्राऊंड तसं आम्ही शेतकरी फॅमिलीमधूनच. मला 4 बहिणी, आम्ही दोघं भाऊ, असे अर्धा डझन आणि मी एकटाच घरात 10वी पास आहे. ओके. आणि वडिलांची खूप इच्छा होती. वडील माझे खूप म्हणजे त्यांची इच्छा असायची की माझ्या एखाद्या मुलांनी शिकावं, त्यांची खूप इच्छा होती. त्या काळात माझ्या मोठ्या बहिणीला ते शिकवायचा प्रयत्न केला, भावाला शिकवायचा प्रयत्न केला. ते काही कारणामुळे शिकू शकले नाही समजा त्यावेळेस. परंतु त्यांची इच्छा होती की मला मी शिकावं. पण त्यांनी मला लातूर शहरामध्ये ठेवलं 5वी पासून. नंतर पुन्हा मी जवळपास माझ्या बहिणीने मला सांभाळलं 10 ते 15 वर्ष माझ्या बहिणीने मला सांभाळलं. पुढे शिक्षण तिच्याकडे झालं माझं सगळं. नंतर मी MSc विद्यापीठात, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, 2001 मध्ये MSc केमिस्ट्री गोल्ड मेडलिस्ट झालो. नंतर सेट पास झालो, नेट, गेट, DRDO, TIFR, पार्क या सगळ्या एक्झाम क्वालिफाय झालो. मला असं वाटत नव्हतं त्यावेळेस की असं काही होतंय शिक्षण केल्यानं की एवढा म्हणजे चांगलं जीवनात प्रगती होते. बरोबर. तो वाटायचं कुठेतरी नोकरीला गेलं थोडं आपलं घर होईल. परंतु जर आपण अभ्यास करत गेलो आणि त्या सब्जेक्ट आपण पॅशन म्हणून अभ्यास केला, म्हणजे कुणाच्या दबावामुळे नाही, आपल्या मनातून जर आपण कोणती गोष्ट करत गेली आणि व्यवस्थित प्रॉपर डायरेक्शन करत गेली, मला वाटते अपयश येत नाही. आणि वडील मला खूप म्हणायचे, मी तुला कमी पडू देत नाही. वडील मला 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 एज्युकेशन शिकत असताना कधी 2 ड्रेस नसायचे. पण पुस्तक मात्र माझ्या वडिलांनी मला कधीच जुनं आणून दिलं. नवीन पुस्तक मला एकदा आठवत नाही मी कधी जुनं पुस्तक वापरलं. मी नवीन पुस्तक घ्यायचो, ते जुनं केले सोडत नव्हतं मी. त्याला अंडरलाईन करून ते आपण करतो ना आपण. आजकाल काही लोक विद्यार्थी पेन हलकी घेतात, नोटबुक हलकी घेतात, पुस्तक कुठे जुनं बघतात आणि आणि कपडे भारी वाटतात. अरे कपडे फाटणार आहेत हे. आज तिचे ड्रेस मी चांगलं घेतात काही खराब होणारच आहे. आज किती चांगलं जेवण केलं, उद्या भूक लागणारच आहे. अरे बाबा, डोकं असं नॉलेज भरा, असं इतकं कंटेंट तुमच्या डोक्यामध्ये असायला पाहिजे, इतका अभ्यास तुमचा असायला पाहिजे की ती शिदोरी जीवनभर संपत नसते. हे जर आपण मानून चाललं तर मला असं वाटतं की नक्कीच आपण पुढे जाऊ. मी चौथीला असताना चौथीला आमच्या बोर्डची एक्झाम असायची. चौथीला बोर्डात पहिला आलो. बरं सर. बोर्डचे 10वी बोर्ड होता ना, तसं पहिलीला चौथी बोर्ड होतं. चौथीला बोर्डात पहिला आलो, वडिलांनी मग लातूरला ठेवलं मला. पुन्हा मला मामाने एक वर्ष सांभाळलं, मावशीने एक वर्ष सांभाळलं, पुन्हा बहिणीने सांभाळलं. 10वी, 11th, 12th, पुन्हा ग्रॅज्युएशन दयान कॉलेज झालं, पुन्हा BSc मी दयान कॉलेजमधून, नंतर MSc विद्यापीठात झालं. आणि वडिलांनी शिक्षणाकडे कमी पडू दिलं. आणि कसं
आणि सगळे हे जे जिथे शिकलो ते सगळे गव्हर्नमेंट कॉलेजेस स्कूलमध्ये हो, हो. फीस काही नसायची. हां, 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 हां. त्यामुळं जसं तुम्ही आता एल टी कॉलेजमध्ये आहात, एवढं चांगलं हॉस्पिटल आज पाहिलं मी तुम्हाला खरंच. हे जे तुमचं एल टी कॉलेज असेल ते 3 जे कॉलेज महाराष्ट्रातले दिशा दाखवणारे कॉलेजेस आहेत सगळ्या मेडिकल कॉलेजला. के असो, एल टी असो किंवा जे असो, हे महाराष्ट्राला दिशा दाखवतात. सगळे महाराष्ट्र या 3 कॉलेजकडे बघून डेव्हलप होत आहे. सर असं असं कॉलेज आहे ना, आज मला खूप आनंद वाटतोय की या ठिकाणी मला मी तुमच्यासोबत पॉडकास्ट करतोय. थँक यू सो मच सर. तर तुम्ही जसं सांगितलं, तर तुम्हाला लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती. तर तरी मग तुमचं केमिस्ट्री या विषयाकडे तुमची आवड कशी निर्माण झाली? 12वीला मला पण डॉक्टर व्हायचं होतं. तर काही कारणास्तव मी डॉक्टर नाही झालो. कारण आमच्या वेळेस ग्रुपिंग होती त्यावेळेस. हं, हं. आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ग्रुपिंग लागायची. त्यावेळेस आमच्या वेळेस 94% असेल समजा ग्रुपिंग, तरी तो एम नंबर लागायचा. मला थोडा फिजिक्सचा पेपर अवघड गेला होता. मी ठरवलं गॅप घ्यावा आपण. गॅप घ्यावं म्हणलं आणि मी बायोलॉजी पेपर नाही द्यायला पाहिजे होते. पण बायोलॉजी पेपर मी दिलो. फिजिक्स फर्स्टला ठरवलं होतं की मी आता गॅप घेतलाय. हां. परंतु मी आणि बॉटनी घरी बसल्यावर मला असं वाटलं की आपण जावं आणि पाहावं की बॉटनीचा पेपर म्हणजे कसा आहे नेमका. एवढा आपण वर्षभर अभ्यास केलाय. तिथे गेल्यावर मग मी पेपर नंबर टाकला आणि सर वापस दिला. सर मला गॅप घ्यायचा, मी वापस बाहेर जायचं मला. सर म्हणजे अर्धा तास बाहेर जाता येते, बोर्डाचा नियम असतो पेपर सुरू झाल्यापासून. मग मी बसल्या बसल्या क्रेपची सायकल काढली. मग जेव्हा रिझल्ट लागला तर मी तर परत ट्युशन लावल्या, परत अभ्यासाला सुरुवात केली होती. पण ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस मी पास झालो. मला मला फिजिक्समध्ये 91 मार्क्स पडले, केमिस्ट्रीमध्ये जवळपास 93 किंवा 94 मार्क्स पडले आणि बायोलॉजीला 35 पडले, 35 मार्क्स. बरं. मग मला कळालं असं कसं झालं. तर पुन्हा बघतोय तर काय 20 मार्क प्रॅक्टिकल, त्यावेळेस 20 मार्काचं प्रॅक्टिकल असायचं. हां. आणि जे मी कंटेंट लिहिलं होतं, जे कट केलं होतं त्यालाही 5 मार्क पडले आणि 10 मार्काचे मला इकडे चांगली मार्क ग्रेस मिळाला. मग आता बाप रे बाप! मग तिथून एकदम स्वप्न सगळे संपले. मग पुन्हा बी-एस-सीला ॲडमिशन घेतलं. पण मला माझी एक मावस बहीण ती एम-एस-सी केमिस्ट्री करत होती. बरं. मग तिच्यावर मला पुस्तक मिळायची केमिस्ट्रीची त्यावेळेस. हं, हं. ती मोठी-मोठी पुस्तकं. तर मग केमिस्ट्री मला वाचायची सवय लागली. आवड निर्माण झाली केमिस्ट्रीमध्ये. आणि मग मी बी-एस-सीला असतानाच आता आमचे काही मित्र होते. मी त्यांना बी-एस-सीला असतानाच केमिस्ट्री शिकवायचो. हां, हां, हां. म्हणजे सरांचं लेक्चर झालं की माझं लेक्चर असायचं. आणि मग त्यावेळेस मुलं माझे मित्र बसायचे. "अरे तू असं शिकव, तसं शिकव." एक आवड निर्माण झाली मला केमिस्ट्रीमध्ये. आणि मला असं वाटतं की ज्या सब्जेक्टमध्ये आवड आहे, तोच मुलांनी चूज करायला पाहिजे. हां. कारण मग माणसाला जर आवडीचं क्षेत्र निवडलं, तर कधी माणूस थकत नाही. बरोबर. त्याला आळस येत नाही, कंटाळा येत नाही. समजा मला व्हायचं होतं एक्स, मी झालो एक्स. मग ते सारखं ह्याच्यामध्ये असतं, परेशानीमध्ये असतं ते. कुठल्याच गोष्टी 100% देत नाहीत. मला असं वाटतंय, ठीक आहे एखाद्या वेळेस डिसिजन चुकला तरी आता ठरलं की मला हेच करायचंय, ह्यालाच मी कसा टॉप जाईन, ही जर भावना असेल, तर माझं ते असायचं. की केमिस्ट्री मला सगळी आली पाहिजे. मला माझ्या डोक्यात असायचं. मी असे त्यावेळेस मी अभ्यास करत असताना असे 1600 तो पेजेस वगैरे तोंडपाठ करत होतो मी असं. पेज काढा म्हणायचं मित्राला बसवायचं असं. ओ-पी अग्रवाल, जे आय-आय-टीचे बुक्स आहेत सगळे त्यावेळेस. मी असं पेज नाही पेज नंबरचं सांगायचो मी. कारण मला आवड होती. मी मी स्वतः रिएक्शन तयार करायचो. मी स्वतः सिंथेटिक रूट तयार करायचो. म्हणजे आता काय तुम्हाला माहित असेल तुम्हाला एखादा सब्जेक्ट आवडत असेल बघा. तुम्ही कसं स्वतःहून करत राहता. तसं मी त्यावेळेस करायचो. म्हणून आवड निर्माण झाली आणि केमिस्ट्री मी एकाच सब्जेक्ट अभ्यास करायचो बी-एस-सीला असं. माझं होतं केमिस्ट्री, बॉटनी आणि मायक्रोबायोलॉजी. पण मी केमिस्ट्रीच्या वर्षभर नोट्स काढायचो. बॉटनी आणि मायक्रोबायोलॉजी फक्त पासिंगला ठेवायचो. हां, हां, हां. मग त्यामुळे एक आवड निर्माण झाली आणि माझ्या जीवनाची केमिस्ट्री बदलून गेली. सर, बरोबर एकदम सर. तुम्ही सर केमिस्ट्रीमध्ये एवढी आवड निर्माण झाली, त्या क्षेत्रात तुम्ही जायचं ठरवलं आणि सर खूप मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही गोल्ड मेडलिस्ट झाला एम-एस-सी केमिस्ट्रीमध्ये. तर ते या जर्नीमध्ये तुम्हाला सगळ्यात मोठा अडथळा काय आला असेल? मी ज्यावेळेस एम-एस विद्यापीठामध्ये गेलो, बी-एस-सीला मी पहिल्या 3 मध्ये आलो होतो. थर्ड आलो होतो मी बी-एस-सीला असताना. आणि मग मी नंतर एम-एस-सीला विद्यापीठात गेलो, एम-एस-सी करण्यासाठी. त्यावेळेस तिथं गेल्यानंतर मला नांदेडचं वातावरण सूट नाही झालं. मी गेले आजारी पडायचो, गेले की आजारी पडायचो. एम-एस-सीला मला 4 पेपर होते. 4 मधले 3 मधले 4 मधले मला एकच निघाला. 3 नापास झालो मी. पण आपल्याला एटी-केटी असते. हां. एटी-केटीने पुढे गेलो मी. पुढच्या वर्गात गेलो. पण एकदा मी घरी आलो तेव्हा मग आमची मामी ते सगळे बसलो होतो पाहुणे आम्ही. तर मग मामी आता कसे घरचे पाहुणे कसे टोचून बोलतात. मग ते आमच्या मामी मला टोचून बोलल्या, की आमच्या आईला बोलल्या, की "तुमचं पोरगं तर म्हणजे एटी-केटी नसतं नापास झालं असतं." मग ते मला लागलं ना माझ्या मनाला. मी तर चांगला होतो. मग लागलं ना. मी लगेच बॅग भरली. लगेच ते दिवाळीमध्ये आज चालू होती. मी बॅग भरून गेलो आणि मग एक्झाम पण होती दिवाळीमध्ये. मी इतका अभ्यास केला पुन्हा जिद्दीनं. ते वाक्य सारखं कानात टोचायचं वाक्य. मला असं वाटतं बघा,
असे जे बाकीचे लोक काय बोलले, काही जवळच्या लोकांनी बोललं ना, ते मला लागलं पाहिजे. आणि आजकाल मुलं कशी बघतो, नवीन यंग जनरेशन, त्याला काही लाज शरम राहिलीच नाही हो. किती बी रागवा त्याला काहीच वाटणार. त्याला म्हणजे एकदम त्याला त्याची कळच नाही, त्याला इन्सल्ट झालेला कळणार. आता काही मी बघतो काही काही मुलं सुद्धा, पण असं नाही यार, लागलं पाहिजे असं. आणि इतिहास कोण घडवू शकतो मला असं वाटतं, ज्याचा कुठं ना कुठं अपमान झालाय, ज्याचा कुठं ना, दोनच माणसं जीवनात प्रगती करू शकतात. नंबर एक, ज्याला गरिबीची जाणीव आहे. नंबर दोन, त्याचा कुठं ना कुठं अपमान झालाय. हे दोनच माणसं इतिहास घडवू शकतात. बाकीचे मग नॉर्मल लाईफ जगत असतात. तर मला असं वाटतं ते वाक्य मग इतकं टोचायचं आमच्या जवळच्या मामीचं वाक्य ते, म्हणजे असं इतकं डोक्यात बसलं माझ्या तेव्हापासून. मी इतका जिद्दीनं अभ्यास केला, इतका जिद्दीनं अभ्यास केला, की मला एम-एस-सीला 84% आहेत. एम-एस-सीला. म्हणजे ज्यावेळेस आदरणीय आपले माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण साहेबांच्या हस्ते माझा सत्कार झाला होता. तर त्यावेळेस आमचे प्राचार्य त्यांना म्हणले होते, "मी मी जर 36 वर्षाची सर्व्हिस करतोय, मोठे वगैरे असा पहिला विद्यार्थी आहे, की ज्याला फर्स्ट इयरला 80 किती आहे आणि ही इज गोल्ड मेडलिस्ट इन द सेकंड इयर." म्हणजे पूर्ण वर्षाचं. म्हणजे मी ते तर प्रश्न काढलेच काढले, पेपर काढलेच. पुढच्याही 6 पेपरचा अभ्यास मी चांगला केला. फक्त त्या शब्दामुळं. तर ते शब्द बोलला नसता आमच्या पाहुणे यांनी, तर मला वाटतं मी घडलोही नसतो. म्हणजे असं वाटतं, ते असा अपमान म्हणून जिद्दीनं अभ्यासाला लागलो. पुन्हा आणि जिद्दीमुळेच माणूस घडलो असं मला वाटतंय. ध्येय पाहिजे मग हां. तसं पुढे. बरोबर. आणि सर आता एवढी म्हणजे तुमची परिस्थिती घरची थोडीशी चांगली नव्हती सुरुवातीपासूनच, आणि तरीही तुम्ही एवढे नॅशनल लेवलचे एक्झाम्स काढले. हे कसं शक्य झालं सर? मी कधीच आई-वडिलांचा विचार नाही केला, खरं सांग शिकत असताना. आजकाल मुलं काय करतात माहिती आहे का? माझे पप्पा खूप गरिबी शिकवतात, माझी मम्मी खूप कष्टाने शिकवते आणि 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 पुढे काहीच अभ्यास करत नाही. आणि उगाच खाऊन झोपायचं. काय फायदा? ते बोगस प्रेम आई-वडिलांबद्दल. ठीक आई-वडिलांचं मी मी माझ्या आई-वडिलांना शिकवत असताना मी कधी तेच टेन्शन घेतलं. माझे वडील मला कुठून पैसे आणून देतील हे मला माहीत नव्हतं. मी म्हणायचो आणून द्या. पण माझ्या वडिलांनी मला कधी ते सांगायचे, "मला तू फक्त अभ्यास कर, आम्ही तुला कुठूनही आणून देतो." मला असं वाटतं. आजकाल मी बघतो, मला आता म्हणल्यासारखं, काही-काही पालक काही-काही मुलं आपल्या आई-वडिलांचं खूप टेन्शन घेतात. अभ्यास बी काही करत नाहीत. ती बेगडी प्रेम आहे. म्हणजे मला सांगा, ज्या उद्देशासाठी ते इथं आले समजा, ते बी करायचं नाही आणि आई-वडिलांना प्रेम करा म्हणायचं. हे असं जमतंय का मला? असं मला म्हणायचं की आई-वडिलांचं कर्तव्य ते आपल्या आणून देतील. आपलं कर्तव्य काय असायला पाहिजे? मी त्यांना तिथे टॉप करून दाखवेल. जे माझे वडील मला माझ्यावर जे पैसे खर्च करतायत, त्या मी एक-एक रुपयाचा चांगले मार्क घेऊन वडिलांना हिशोब देईन. ही आपली भावना ठेवली तर मला वाटतं ते मुलगा मागे पडणारच नाही, असं मला वाटतंय. आणि वडिलांचं कर्तव्य आई-वडील करतातच. आज आता आमच्या ट्युशन मधून बघतो काही पालक हातात हात घेतले आमच्या, दिले हात त्यांनी समजा, तर दगड तर मऊ असेल हो, एवढे काम करून करून शेतकऱ्याची मुलं असतात. ते दगडासारखे हात झाल्याचं काम करून करून. आणि ते पालक म्हणतात, "सर मी काही बी करतो, तुमची फीस किती भरतो सर, माझ्या लेकराला घडवा. मी स्वतः विकतो सर स्वतःला, माझ्या लेकराला घडवा. मी त्याला कमी पडू देणार नाही." अरे ही भावना नुसतं म्हणून जमणार नाही. त्याचं रूपांतर अभ्यासात केलं तर तो खरा विद्यार्थी. तर मला असं वाटतं की बाकी मग काय वेगळं प्रेम बनायचं, आई-वडील माझं खूप प्रेम आहे आणि काहीच अभ्यास करायचा नाही. वाईट मित्र मैत्रिणीचं संगती लागायचं आणि डिस्टर्ब होऊन जायचं. काय फायदा याचा? बरोबर आहे सर. हं. आणि सर मग तुमच्या ह्याच्या वेळेस कोचिंग वगैरे तर नसेल सर तेव्हाच्या वेळेस? नाही, नाही. आमच्या पण कोचिंग असायची. मग तुम्ही हे जे एक्झाम्स क्रॅक केले त्यासाठी तुम्ही कोचिंग घेतली का तुम्ही सेल्फ नाही, स्टडी नाही. वगैरे? हे नेट सेटला एक्झाम नसते. आमच्या वेळेस तर तुम्हाला सांगतो, 2001 ची मी ज्यावेळेस विद्यापीठात पहिला आलो, मी एकाच गोष्टीमुळे मी जास्त अभ्यास करायचो त्यावेळेस, की कारण मला काय वाटायचं, की आता मी पहिला आलो विद्यापीठामध्ये. जर समजा सेट-नेट नापास झालो समजा, हं, हं, हं. नेट सेट नापास झालो समजा आणि मग पुन्हा मला लोकं म्हणतील डुप्लिकेट होतं. हे उगाच सहज बोर्डात आलं म्हणून आलं. आता काही विद्यार्थी नीटला टॉपर येतात, त्याचा नंबर लागला. पुन्हा ते व्यवस्थित टिकवत नाहीत. मग ते पालक काय म्हणतात, ते म्हणजे त्याला बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. तर मला वाटतं ज्यांचा नंबर इतके चांगल्या कॉलेज नायरसारख्या चांगल्या कॉल लागला, त्यांचं आता आणि कर्तव्य वाढलं, की आणखी आपल्याला जास्त अभ्यास करून दाखवावं लागेल, की मी बी काही कमी नाहीये. म्हणजे मी टॉप मुलापेक्षा पण मी कमी नाहीये. ते उलटं बॅक नाही यायला पाहिजे मला मला असं वाटतंय. तर मी ते बसायचो. आमच्या वेळेस तर बघा, सेट नेट एक्झाम पास झाली त्याला लगेच जॉब होता. सीनियर लेक्चर क्लास 1 ची पोस्ट आहे सीनियर लेक्चर म्हणजे. आमच्या वेळेस सुद्धा. तर आम्ही तर काय करायचो, जे कोणी मराठवाड्यात कधी 2 का 3 मुलं फक्त सेट नीट पास होते त्यावेळेस 2001 मध्ये. आम्ही त्या 200 किलोमीटर त्या मुलाला भेटायला जायचो, की "बाबा तू कसा नेमका अभ्यास केलतास? कोणते बुक्स वापरलास?" आम्ही काही मित्राचा ग्रुप करून आम्ही कसं कोणतं वापरलं पाहिजे? तुम्ही कसे पास झालात? मग त्यांच्याकडून ती माहिती घेणं, मग ते पुस्तक वापरणं. आणि आम्ही काय केलं माहिती आहे का? आम्ही 5-6 मित्र ग्रुप केला. मला आठवतं मी 6 महिने कधी त्या आमच्या रूमचं गेट काढलं म्हणून. गेट पण नाही काढलं मी. रूमच्या बाहेरच नाही आलो. तिथं आमचे टिफिन यायचे नांदेडला असताना राहता तिथं टिफिन आणून ठेवायचं ते मेसवाला त्या ह्याच्यातून आणून ठेवायचा टिफिन. मग आम्ही कधी जेवला माहीत बी नसायचं आम्हाला. इतकं आम्ही काय करायचं आज प्रत्येकाला टॉपिक वाटून दिले आणि आम्ही काय करायचो, तू हे टॉपिकचा अभ्यास करायचा 3 दिवस त्याला वेळ दिला असायचा. त्या टॉपिकच्या नोट्स तूच तयार करणार.
आणि मग पण आम्ही डिस्कशन करायचं संध्याकाळी. डिस्कशन आम्ही संध्याकाळी 10ला सुरू व्हायचं, ते रात्री 2-2, 3-3 पर्यंत डिस्कशन व्हायचं. तो सब्जेक्ट असा डोक्यात बसला. बापरे बाप! केमिस्ट्री आज 24 वर झालं, संपच ना. म्हणजे असं म्हणजे त्यावेळेस जी भरली डोक्यात केमिस्ट्री, ते डिस्कशन, ते फ्रेंड सर्कल चांगलं. आज माझे सगळे मित्र, माझे सूर्यवंशी, आचार्य माझे मित्र त्यावेळेस हे म्हणजे एस-सी कॅटेगरीची मुलं होते. आता मुद्दाम मला सांगावसं वाटतं, इतके गरीब घरचे होते. ते अक्षरशः ते मी आपण ऐकलं होतं, की आंबेडकर रोडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडला बसून अभ्यास केला त्यांनी ह्याच्यात ते. मी माझ्या मित्रांना पाहिलं आहे माझ्या. ते काय करायचे, पिठाच्या गिरणीतलं पडलेलं पीठ असतं ना, ते अर्ध्या किमतीवर विकत आणायचे. लिटरली मी स्वतः पाहिलं. आमची थोडी परिस्थिती बरीच होती म्हणायची त्यांच्यापेक्षा. ते अर्ध्या ते फक्त जगायचेच फक्त स्कॉलरशिपवर बघा. जे त्यांना जी एस-सीची असल्यामुळे स्कॉलरशिप मिळायची त्याच्यावरच. आणि नांदेडला रविवारी बाजार असतो. ते बाजारात भाजीपाला विकत आणायचे, संध्याकाळी 9 वाजता विकत आणायला द्यायचे. आणि जे भाजीपाला फेकून दिलाय, शेतकरी जाताना काय विकतो जाताना फेकून देतोय, ते गोळा करून आणायचे. आणि त्या परिस्थितीतून ते आज आज बघा त्यातला एक मुलगा माझा मित्र पंढरपूरला सिनियर लेक्चर आहे. दुसरा माझा मित्र तो आचार्य मुधोळजी कॉलेज फलटणचा सिनियर लेक्चर आहे. मला त्याला 3-3 लाख पगार आहे. मला कशी क्रांती झाली ही? शिक्षणामुळे क्रांती झाली. हे कधी आपल्याला बसायला डोक्यात बसवलं पाहिजे. शिक्षणच क्रांती करू शकतंय. मला सांगा 2001 मध्ये मी गावाकडे म्हशी राखत होतो. आज मी 4-4 कारमध्ये फिरतो. मला सांगा मी म्हणजे कशामुळे झालं हे? शिक्षणामुळे झालं. हे जोपर्यंत आपल्या सामान्य मुलाच्या, गरीब घरच्या मुलाच्या डोक्यात बसणार नाही, तर पहिल्यांदा मुलं 12वीला अभ्यास करायलेत. आता मला सर सांगत होते, डॉक्टर स्वामी सर, की सर इथं इथं येऊन मुलं जे पॅशनेटली 12वीला अभ्यास करतात, इथं पण टिकवत नाहीत. मग ते मुलं कुठे ध्येयापासून दूर चालले. ह्याला कारणीभूत काय असा अभ्यास जर केला? फ्रेंड सर्कल. फ्रेंड असे पॉझिटिव्ह ठेवा, मित्र असे पॉझिटिव्ह ठेवा. स्वामी विवेकानंद सांगतात बघा, तुम्ही तुमच्या मित्राची नावं सांगा, मी तुमची प्रगती सांगतो. काय वाक्य आहे? हे वाक्य घेतलं तर जीवन आपलं निघून जायचं. मित्र मित्र टॉपर, तू टॉपर. मित्र दलिंदर, तू महादलिंदर. युनिव्हर्सल लॉ आहे. तुम्ही कुणासोबत उठता, कुणासोबत बसता, कुणासोबत जेवता, हे तर लाईफ आहे. मला असं वाटतं ह्याच्यावर मुलांनी जास्त फोकस करायला पाहिजे. कधीच डायव्हर्ट होणार नाही. आमचे मित्र गरीब होते, आज खूप सगळे चांगले झाले. प्रत्येकाचे स्वतःचे बंगले झाले हिमतीनुसार, स्वतःनी कार घेतल्या. मला सांगा किती ताकद आहे शिक्षणामध्ये. मी मागच्या वीकमध्ये बघा पुण्याला गेलो होतो. पुण्याला गेल्यानंतर मी असं रोडला बाणेरच्या इथे थांबलो होतो, माझी कार येऊ लागली म्हणून. एक आई आल्या पळत पळत माझ्या पाया पडायला लागल्या. मला वाटलं ती बाई चांगली साडी वगैरे होती. मला वाटलं मेंटल डिस्टर्ब आहे का बाबा, मी बाई म्हणलं कसं काय पाया पडाली. ती बाई ताई का पाया पडतायत, का बरं का? सर तुम्ही मला ओळखलं नाही म्हणली. 2013 मध्ये मी लातूरमध्ये होते. मी जयक्रांती कॉलेजच्या मागे एका मेसवर काम करायचे. आणि माझे लेकरं तुम्ही शिकवलात सर. आणि माझ्या मुलांना तुम्ही फीसमध्ये कन्सेशन पण दिलं सर. आणि आज माझी मुलं तिन्ही सीओई पण इंजिनिअरिंग झाले. त्यातल्या 2 मुलं माझ्या आज ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. आणि माझ्या मुलानं ऑस्ट्रेलियामध्ये घर घेतलंय. तिथं घर बांधले. माझी मुलगी पण ऑस्ट्रेलियामध्ये. तिसरी मुलगी तर बानेरला राहते. तिने माझ्या मुलानं मला मुलीसाठी फ्लॅट घेऊन दिलाय. मला सांगा 13ला 12वी 13-14ला 12वी झाली. 5 वर्ष समजा त्याने शिकला पुढे. अहो मला सांगा इथं जर 5-7 वर्षात आपली पिढ्यानपिढ्याची गरिबी दूर होत असेल अभ्यास केल्यामुळं, एवढी जीवनाला कलाटणी मिळत असेल, मला मला वाटतं एक साधं काम आपल्याला करायचंय. अभ्यास करायचा फक्त. मला वाटतं त्याच्यासोबत काय असणार आहे, हे डोक्यात बसलं पाहिजे मुलांच्या असं मला वाटतं. सर अगदी बरोबर बोललात तुम्ही. मला अजून आठवतंय तुम्ही लेक्चर वेळेस सांगायचा, की जर अभ्यास केला तर तुमची पुढची अख्खी पिढी बदलू शकते. तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात केव्हा या गोष्टीची पर्टिक्युलर जाणीव झाली, की खरंच आपण अभ्यास केला आणि आता आपलं संपूर्ण आयुष्य बदललं? बेस्ट एक्झाम्पल मी आहे. मला सांगा 2006 ला माझं लग्न झालं. त्याच्या आधी आमचं घर कुडाच होतं गावाकडं. कुडाच म्हणजे असं अक्षरशः पत्रे आणि साईडला कूड होता. ते म्हणतात तुला माहीत असेल खेड्यात तुराट्या लावून असं घर अक्षरशः. माझ्या 4ही बहिणी मोठ्या. माझ्या 4ही बहिणी म्हणजे वडिलांनी त्यावेळेस असं एवढं एवढं चांगल्या घरी देता आली बहिणीला माझ्या. पण जसं मी शिकलो, तसं आज माझ्या सगळ्या बहिणी सुधारल्या. माझ्या बहिणीचे मुलं डॉक्टर झाले. मी सगळ्यांना थोडी-थोडी मदत केली. जे आपल्याला शक्य होते मोटिव्हेट केलं त्यांना. आज आज माझी बहिणीची मुलं आज केशवराज शाळेत शिक्षक आहेत. देशकिंद शाळेमध्ये शिक्षक आहेत. एक भाचा डॉक्टर झाला. एक भाचा सगळे माझे हॉस्टेल सांभाळतो. आज सगळ्या भाच्याने माझ्या आज बहिणीने माझ्या कार विकत घेतल्या. सगळ्या माझ्या बहिणीकडे कार आली. जमीन आज बाद त्यांचं इतकं चांगलं झालं. मला सांगा ही कशाने प्रगती झाली? मेहनत, कष्ट आणि शिक्षणात त्यांनी कळालं. तर समजा माझ्या भावाचा एक मुलगा डॉक्टर झाला. तो इथं एम-डी मेडिसिन करतोय. माझ्या भावाची मुलगी एम-डी गायनॅकमध्ये करते. माझ्या भावाचा एक मुलगा आता पुण्याची ब्रांच सांभाळतोय. एम-एस-सी त्याला म्हणलं तो केमिस्ट्री मी माझं जीवन गेलं. नाव आलं. तर तो केमिस्ट्री एम-एस-सी केमिस्ट झाला. तो बी टॉप आहे आता. सध्या पुण्याची पूर्ण ब्रांच सांभाळतो. तोही केमिस्ट्री खूप छान शिकवतो. मला सांगा हे कशामुळे झालं? आमच्या वडिलांचं 70 वर्ष गेले ना शेतामध्ये. कधी चांगलं धोतर लिवायला मिळालं नाही. 2 ठिकाणी धोतर फाटलेलं असायचं. कधी चांगला जोडा लिवायला मिळाला नाही. मला सांगा हे मागच्या 10-15 वर्षात फक्त शिक्षणामुळे एवढी क्रांती झाली ना.
हे सगळं होतंय, तुमच्या पण जीवनात होऊ शकतंय. फक्त शिका, शिक्षण सोडू नका. फाटके तुटके कपडे घाला, उपाय झोपा. मला सांगा, नाही त्याच्या हातापाया पडा. मी काय सांगतोय, एक वेळेस मेस लावा, होत नसेल तर शिका. पुढच्या 3-4 वर्षात अशी प्रगती होईल ना, असा लख प्रकाश होऊ शकतो. बेस्ट एक्झाम्पल मीच आहे आणि असे हजारो एक्झाम्पल्स आहेत. मला असं वाटतं आपल्याला खूप मोठ्या मोठ्या लोकांच्या गोष्टी ऐकायची गरज पडणार नाही. आपल्या जवळचे काही पाहुणे बघा, की त्यांच्या घरात एक डॉक्टर झाला आणि त्यांची आणि तुमची परिस्थिती पहिली सारखी होती. डॉक्टर झाला, ते आज कुठल्या कुठे गेले बघा. आणि ज्यांनी नाही शिकले त्यांची परिस्थिती बघा. इतकी ताकद आहे शिक्षणामध्ये. सर आता आपण थोडं आरसीसीच्या सुरुवाताबद्दल बोलू. सर आरसीसीची स्थापना तुम्ही 2003 साली केली. लातूरमध्ये त्याची सुरुवात झाली. तर तेव्हा तुमची दृष्टी काय होती त्याच्या मागची आणि जर्नी थोडीशी सांगाल का त्याबद्दल? अ, आपण एकदम मला इनिशियल प्रश्न विचारला बेटा स्वयं, आणि खूप हा खूप चांगला प्रश्न आहे हा. आणि असं वाटलंच नव्हतं स्वयं मी कधी कोचिंग क्षेत्रात येणार आहे, खरं सांगायला काय. कशाला कोचिंग, म्हणजे ट्युशन कोण घेते मला सांगा? ज्याला कुठंच काही मिळत नाही. जे पोट भरण्यासाठी लोक ट्युशन घेतात. आता आता हे ह्या मागच्या 5-10 वर्षापासून पॅशन निघाली. ट्युशनला सुद्धा करिअर म्हणून लोक पाहायला लागले. पहिलं असं नव्हतं. कुठंच काही मिळालं नाही, किती ट्युशन घ्यायचा. मी ज्यावेळेस 2003 मध्ये माझ्या भाच्याला शिकवायला म्हणून लातूरमध्ये आलो मी. ज्या बहिणीने मला शिकवलं, त्या बहिणीने मला म्हणली, मी तसं एनसीएला सायंटिस्ट मध्ये नंबर लागला होता. नॅशनल केमिकल लॅब पुण्यामध्ये. बरं. तिथं मी जॉईन होणार होतो. त्याला वेळ होता. ताई म्हणली, घरी येऊन तुझ्या माझ्या मुलाला शिकव. मी तुला शिकवले तर. मग मी तिथं शिकवायला गेलो. हां. आणि मग शिकवत गेलो. मुलांना आवडत गेलं. मग पुन्हा मला नोकरी पण लागली मला बीडला. पुन्हा नंतर उमरग्याला 5-6-7 वर्ष मी नोकरी पण केली. करत करत मी दररोज अपडाऊन करून ट्युशन घ्यायचो. कारण मला कळून चुकलं होतं, की मी शिकवलेलं मुलाला समजायला लागले. हां, हां, हां. माझ्या कारण मुलांनी खूप लोक विश्वास ठेवला माझ्यावर. मुली पहिले ट्युशन येत नव्हते माझ्याकडे. पण मुलं असं खचाखच भरले असायचे. अरे बारकं मास्तर भारी बोलते म्हणायचे. हे शिकवलं की म्हणजे विसरत नाही, असं मला मुलं म्हणायचे हां. सुरुवातीला. आणि मुलं वाढत गेले, इंटरेस्ट वाढत गेला. आणि कसं असते शेवटी, आपण चांगलं केलं की मुलं येतात. मला असं वाटतं, जर फक्त पैसा म्हणूनच काम केलं असतं तर तेव्हा संपून बी गेलो असतो. आतापर्यंत 24-24 वर्ष माणूस, एखादा ढोंगी माणूस असेल 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 24 वर्ष ढोंग नसतं. इथं तुम्हाला तुमच्यामध्ये ठासून भरावं लागतं, कुठल्याही फील्ड असू द्या मग. आणि मी तर आता मग म्हणल्यासारखं, की कुठल्याही क्षेत्रामध्ये 15 तास वेळ दिला पाहिजे. जर तुम्हाला उद्या डॉक्टर होणारच आहात, तर तुम्हाला सक्सेसफुल डॉक्टर व्हायचं असेल तर 15 तास वेळ दिला तरच तुम्ही डॉक्टर तज्ञ होचाल. तुम्हाला असं वाटतं, मी स्टँडर्ड लाईफ जगेन, 10ला जाईल, 5ला ओपीडी बंद करेन, तू नॉर्मल गोळ्या बिस्किट डॉक्टर बेटा. तुला म्हणजे काही एवढा मोठा डॉक्टर होणार, तुला 15 तास काम करावं लागेल. जर पहिली पिढी असेल तर मला असं वाटतं, की त्याला 15 तास, एक माणूस दाखवा भारतात मला, तो 15 तासापेक्षा कमी वेळ दिला श्रीमंत झाला. तुम्हाला म्हणायची वेळ द्यावा लागेल, मेहनत करावं लागेल. आणि येणार नुसती मेहनत बी करून जमणार नाही. हां. कारण रोडवरचा एखादा मजूर पण तेवढी मेहनत करतो हां. आणि आपणही तेवढी मेहनत करतो समजा. त्याला किती मिळतात बघा आणि आपल्याला किती मिळतात बघा. मेहनत बी असायला पाहिजे, प्रॉपर डायरेक्शन असायला पाहिजे. मला असं वाटतं आपल्या क्षेत्रात मी तज्ञ असायला पाहिजे. नंबर एक, आपल्या क्षेत्रामध्ये काय काय नवीन गोष्टी लागतात त्या मला माहित असायला पाहिजेत. येणाऱ्या वाऱ्याची दिशा ओळखता आली पाहिजे. येताना काय लागणार आहे, आता पुढच्या पिढीला मी कसं बदलू. समजा कधी प्रत्येक 10 वर्षाला वातावरण चेंज होत चाललंय. आता तर नवीन प्रत्येक 5 वर्षाला वातावरण चेंज होत चाललंय. तर ती येण्याची दिशा ओळखता आली पाहिजे. तर मला असं वाटतंय, की नक्कीच आरसीसी असं काही ठरवून केलेला पॅटर्न नाहीये. हा विद्यार्थ्यांनीच मोठा केलेला पॅटर्न आहे. विद्यार्थ्यांनीच मोठा केला. कारण त्याचा भाऊ आमच्याकडे शिकला, त्याची बहीण आमच्याकडे शिकली, ती तर त्याला फायदा झाला. त्याच्या पाहुण्याला सांगायचा. असं जे वाढत गेला, वाढत गेला. आणि आज महाराष्ट्रात जवळपास 10 ठिकाणी आरसीसी ब्रांचेस आहेत. आज आम्ही कुठे जरी ब्रांच काढली तर पहिले म्हणजे हॉल फुल भरतोय आमचा. असं. सर आपल्या आरसीसीचं एक ब्रीद वाक्य आहे की कन्सेप्ट क्लॅरिटी ओव्हर रोट लर्निंग. सर या विचारधारणासोबत तुम्ही आरसीसी पॅटर्न बनवला, याची गरज का वाटली सर तुम्हाला? अं, हा म्हणजे अभ्यासाची रिलेटेड क्वेश्चन आहे. हां. खूप सारे विद्यार्थी, खूप सारे लोक म्हणतात कन्सेप्ट क्लिअर करा, कन्सेप्ट क्लिअर करा, बेसिक स्ट्रॉंग असायला पाहिजे. मी विद्यार्थ्यांना हे सांगतो, कन्सेप्ट म्हणजे नेमकं काय. मला असं वाटतं कन्सेप्ट म्हणजे काय, तो विषय आपल्या भाषेत सांगता येणं. समजा एखादा हार्ट, समजा बायोलॉजी विषय केला, हार्ट समजा आहे, किंवा समजा माझे केमिस्ट विचार केला समजा, नेमकं ती रिॲक्शन का होते, त्याच्या मागचं बेसिक फंडामेंटल काय आहे, नेमकं हे असंच हायब्रिडेशन का, अशीच बॉन्डिंग का तयार होते, व्हॅलन्स बॉन्ड थिअरी असंच काय सांगते, आपल्या भाषेत सांगता येणं म्हणजे कन्सेप्ट क्लिअर असणं. मला असं वाटतंय कुठले बघा ना, तुम्ही तुमच्या घराचा रूट खूप छान सांगू शकता. सर, मला तुमच्या घरी यायचं असेल स्वयं, तेव्हा तुमच्या घरी यायचं, तुम्ही कसं, सर असं असं या बस स्टँडवर या, तिथून एक ऑटो पकडा, तिथून तिथं मेन ऍड्रेस सांगा, तिथं हनुमानाचं मंदिर आहे, तिथून पुढे या, असं लेफ्ट हँड साईडला या, असं तुम्ही सांगू शकता. कारण तुमची कन्सेप्ट क्लिअर आहे. मी पहिल्यांदा येतोय.
मला माझ्या घराच्या ऍड्रेसची कन्सेप्ट क्लिअर आहे. तर मला असं वाटतं की कन्सेप्ट क्लिअर विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. कन्सेप्ट क्लिअर असणं म्हणजे तो विषय आपल्या भाषेत सांगता येणं. बरोबर सर. कसं ह्याचं कसं ते म्हणजेच कन्सेप्ट क्लिअर. त्याला काही जास्त असं खूप म्हणजे आजकाल कसं झालंय, जे गोष्टी न कळणाऱ्या सांगितल्या, की मग कन्सेप्ट क्लिअर. तसं नसेल. बेसिक गोष्टीवर फोकस करा. मी जे वाचलो ते मला माझ्या माझ्या भाषेत रूपांतरित करता आलं पाहिजे. ते मी एक्सप्लेन करू शकेन. त्यालाच कन्सेप्ट एखादी गोष्ट स्वतः समजून केली, तर ती लाईफ लाँग विसरत नसते. मी त्याच्यावर जास्त भर देतो, की मुलांना मी एक रिएक्शन शिकवतो, 50 मुलांना करायला लावतो. हो, हो. मी म्हणजे असं मी असं म्हणजे प्रत्येक रिएक्शन शिकवत बसत नाही. हां. मी त्याला एकदा असं सांगतो, की बस त्यानं ते डोक्यात ते घेऊन ते नशा ठेवूनच त्यानं करायला पाहिजे. तर मला असं वाटतं तो हा जर पॅटर्न वापरला कुठल्याही क्षेत्रामध्ये अ, अभ्यासाच्या कारण अभ्यासात 2 बाजू असतात. कोणी अभ्यास करता लक्षात ठेवावं, की पहिली बाजू असते टीचरचं काम आहे समजून सांगणं. दुसरं काम सेकंड बाजू असते घरी जाऊन सराव करणं, रिव्हिजन करणं. हां. ह्या जर 2 गोष्टी रिव्हिजन करणं म्हणजे न बघता आठवणं, रिकॉल करणं. या जर 2 गोष्टी केल्या तर जीवनात कधीच अभ्यास अवघड वाटणार नाही, टेन्शन येणार नाही. अगदी बरोबर आहे सर. नाहीतर काय-काय म्हणजे मुलं आपलं वाचत जातात, वाचत जातात, वाचत जातात, झाला अभ्यास. तसं नाही करायला पाहिजे. ॲक्टिव्ह रिकॉलिंग खूप महत्वाचं आहे. हो, ते रिकॉलिंग जेव्हापासून मी रिकॉलिंग पद्धत वापरली बघा. बघा ना, मला बी-एस-सी पर्यंत एवढं माहीत नव्हतं. मी बघायचो की टॉपर मुलं अरे, अरे, असा कसा अभ्यास करायलाय? मी तर पुस्तकात बघायला आणि त्यानं पुस्तक बंद करून भिंतीकडे बघायलाय. हां, हां. मला त्यावेळेस मोठा प्रश्न पडायचा. ते काही सांगायचं नाही असं असा अभ्यास. ते रिकॉल करायचं. हां. मला हळू समजत गेलं की रिकॉल करायला पाहिजे. मी रिकॉल करायला गेलो तेव्हापासून मी कुठलीच एक्झाम नापास झालो. मी 5 वेळेस नीट पास झालो. गेट, डी-आर-डी-ओ, टी-आय-एफ-आर, बार या सगळ्या एक्झाम नॅशनल लेव्हल आहेत. मला वाटतं की असं यू-पी-एस-सी पण द्यायला पाहिजे. 3-4दा कलेक्टर झालो असतो. लागोपाठ. तेव्हा जर मला जर वेळ मिळाला असता तर. कारण आपल्याला मजा येते अभ्यास करताना. आता मी खूप अभ्यास करतो. पॅशन आहे अभ्यास करणे. अभ्यास कारण एवढी साधी गोष्ट अभ्यास केली की एवढं जीवन जर घडत असेल. इथे हजार वर्षाची गरिबी दूर निघून जात असेल. एवढे आपल्या आई कष्ट एका सेकंदात दूर होत असेल. फक्त एक साधी गोष्ट अभ्यास करायचा आहे. त्याला फक्त वेळ द्यायचं, प्रॉपर डायरेक्शन, टीचरच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं, संपलं. सक्सेस मिळालं म्हणून समजा. सर आपल्या आर-सी-सीचं जे अकॅडमिक पूर्ण स्ट्रक्चर आहे, तो खूप फेमस आहे. जसं की आपल्याकडं लेक्चर्स होत नाहीत फक्त. डी-पी-पी सॉल्व्हिंग सेक्शन एक वेगळा असतो, डाउट सॉल्व्हिंग सेक्शन असतो किंवा एम-सी-क्यूज बनवायला एक वेगळी टीम असते. तर एवढं मोठं टीम किंवा या छोट्या-छोट्या गोष्टींना मॅनेज करता सर तुम्ही किंवा एवढी मोठी टीम तुम्ही बनवली, हे कसं साकार झालं सर? आर-सी-सी अकॅडमिक्स मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवू शकतो, की महाराष्ट्रात एकमेव असं आर-सी-सी इन्स्टिट्यूट आहे, जे आम्ही अकॅडमिक्सवर काम करतो. काय लागतंय आमच्या महाराष्ट्रीयन मुलांना ते आम्हाला माहिती आहे. हं, हं, महाराष्ट्रीयन मुलं म्हणजे बघा मी पुण्या-मुंबईच्या मुलांना म्हणणार नाही. कारण ते त्यांची आयक्यू पॉवर, त्यांचा कॉन्फिडन्स हं, तुम्ही पण आता मुंबईच्या कॉलेज पाहत असाल बघा, हं, हं. की अरे ह्याचा काहीच अभ्यास नाही आपल्यापेक्षा. ते बोलतात खूप छान. कारण बरोबर. त्यांना ते लहानपणापासून त्या एन्व्हायर्नमेंट वाढलेले असतात. त्यांना कॉन्फिडन्स खूप असतो. पण आपले जे स्पेशली मराठवाड्यातले बॅकग्राऊंडची जी मुलं आहेत समजा स्पेशली, तर त्याला आम्ही एक पॅटर्न तयार केलाय. बघा माझं कॅल्क्युलेशन कसं आहे, जर 18,000 प्लस पेक्षा एम-सी-क्यू जर सॉल्व्ह झाले, हां. तर ते 100% डॉक्टर होते. माझं एक ऑब्झर्वेशन बरं. तर आम्ही आर-सी-सीमध्ये जवळपास 54,000 एम-सी-क्यूची प्रॅक्टिस घेतो. बापरे! त्यामुळे सामान्य मुलं सुद्धा सहज इतकी प्रॅक्टिस घेत असल्यामुळं आणि पेपर आम्ही असे काढतो, की पेपर म्हणा, आमचं कंटेंट म्हणा, आमचे बुकलेट्स म्हणा, असं की त्याला सारखं आम्ही त्याच ह्याच्यात ठेवतो. मी मुलांना एक सांगतो, हे 2 वर्ष तू मुलगा नाहीस, मुलगी नाहीये. तुला भावना नाही, तुला सेन्स नाही, तुला काय नाही. तू फक्त एक एक बस पुतळा आहेस. सोय नावाचा पुतळा आहेस. आता तुम्हाला माहिती आहे ते. हो. तू फक्त याच्यावर फोकस कर. पुढचं अख्खं आयुष्य पडलंय ना यार एन्जॉय करण्यासाठी. बरोबर आहे. पुढचा अख्खा विषय आहे ना, पुढच्या म्हणजे कुठे गेला तुमचा मान-सन्मान वाढेल, कुठे गेला इम्प्रेशन राहता येईल. मग त्यामुळे जर तुम्ही तसा विचार करायला लागला, की मला भाव आहेत, मला बी सेन्स आहेत, मला बी माझे फीलिंग्ज आहेत. मग या 2 वर्षात नको. हं, हं. कारण तर तुमची गरिबी दूर होईल. तर तुम्ही मग शिक्षण क्षेत्रामध्ये चांगलं कार्य करू शकता. मला असं वाटतं आर-सी-सी नक्कीच तुम्ही आमचा पॅटर्न बघा, आमचे एक्झाम पेपर बघा. आम्ही कोणत्या लेव्हलचे पेपर काढतो. आमच्याकडे शिकवणं सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतंय एखादं एखादं समजा एखादा क्लास आहे. एखाद्या क्लासची हाईट कशी मोजली पाहिजे? समजा त्या क्लासची किती मोठी बिल्डिंग आहे, याच्यानुसार हाईट नाही मोजली पाहिजे. माझं असं मत आहे, की त्या क्लासमध्ये एज्युकेशन सिस्टमवर किती स्ट्रॉंगली काम होत आहे. हं, शिकवणारे टीचर किती भारी आहेत, हं, नंबर 1. तिथल्या नोट्स किती भारी आहेत. नंबर 2 नंतर तिथले एक्झाम पेपर किती छान निघतात. तिथं डेली प्रॅक्टिस प्रोग्राम किती भारी आहे. तिथे मुलांचे डाऊट किती चांगल्या प्रकारे क्लिअर केले जातात. की ह्या जर सगळ्या गोष्टी असेल तरच अकॅडमिक स्ट्रॉंग आहे असं मला वाटतंय. नंतर हे तर झालं. पुन्हा नंतर त्या इन्स्टिट्यूटमधून विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर तो एकदा पडल्यानंतर त्या समजा आता आपलं एल-टी कॉलेज आहे समजा, नायर कॉलेज आहे. नायर कॉलेज विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर
तो समजा डॉक्टर तो झाला, त्याला डिग्री मिळाली, पण तो आपल्या आई वडिलांमध्ये किती छान राहतो, किती संबंध छान ठेवतो. नंतर समाजात किती चांगल्या भावनेने वागतो, आपल्या पेशंट बद्दल किती चांगली भावना ठेवतो. अ, याच्यानुसार त्या मला वाटतं कॉलेजचं मोजमाप करायला पाहिजे. नक्कीच आर-सी-सी आम्ही त्या मापदंडात बसण्याचा नक्की प्रयत्न करत असतो. माझी एकच इच्छा असते, त्या मुलानं जीवनभर विसरले पाहिजे. यार, या माणसाने आम्हाला चांगलं शिकवलं. ह्याने आम्हाला आम्हाला जीव तोडून द्यायचा प्रयत्न केला. हे मी नक्की देण्याचा प्रयत्न मी म्हणणार नाही 100% आम्ही त्यात आहेत. सुरुवात आहे. आणखी खूप करायचं आपल्याला. आणखी त्याच ऊर्जेने करायचं, त्या उत्साहानं करायचं. माझी तर शेवटची इच्छा आहे, शिकवता, शिकवता अंत झाला पाहिजे. मी तिथपर्यंत शिकवणार आहे मी. माझी म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते बघा. आता काही लोकं तुम्ही मला ज्या चष्मा घालून माझ्याकडे बघत असेल समजा, त्या कलरचा मी दिसणार आहे. पण आपल्या आपल्या एक भावना, आपले आपले इथिक्स आहेत. बघा, मला मान्य आहे आम्ही फ्री फ्री शिकवत नाही आर-सी-सीमध्ये. आम्ही आम्ही फीस घेतो मला मान्य आहे. पण सगळ्या भारतात सगळ्यात स्वस्त आम्ही शिकवतो. नंबर 1 म्हणजे एवढ्या कमी फीसमध्ये टॉप एज्युकेशन देतो आम्ही त्यांना. कारण टीचर्स आमचे महाराष्ट्रात कुठल्याही बघा तुम्ही क्लासला, एवढे मोठे-मोठे नॅशनल लेव्हलचे क्लास आहेत. त्यांच्यापेक्षा तिथं टीचरला काय पेमेंट आहे? 1,10,000 1,00,000 आमच्याकडे तर तेवढे पेपर चेकिंगवाल्या लोकांना पेमेंट आहे आमच्याकडे तेवढे. आमच्याकडे मी जास्त आर-सी-सी खर्च करतो आम्ही 80-90% आमच्या इन्कमच्या टीचरवर जास्त खर्च करतो. पुन्हा एक्झाम पेपर, नोट्स याच्यावर जास्त खर्च करतो आम्ही. भारतात जेवढे क्लासेस आहेत, त्या सगळ्या क्लासेसच्या नोट्स आम्ही समोर ठेवतो आणि आमच्या नोट्स तयार करतो. तुम्ही तुम्ही स्वतः बघू शकता. तुमचा एक्स-वाय-झेड क्लास आहे, नॅशनल लेव्हलचा क्लास आहे. तिथं 150, 100-150 एमसीक्यू असतात. अहो, आम्ही 500 एमसीक्यू दिलेत. तिथले तर 50-60 चांगले घेतलेतच. सगळीकडे जे चांगले चांगले घेतलेत आणि पुन्हा आणखी आमच्या नोट्स टाकल्यात. मग आमचं स्टडी मटेरियल फॉलो करा, आमचे एक्झाम पेपर फॉलो करा. अजिबात तुम्ही फक्त आमचा पॅटर्न फॉलो करा 2 वर्ष. बस मला अपयश येणार नाही. आम्ही मला ठणकावून सांगू शकतो आणि तुमच्या पॉडकास्टमध्ये हे रेकॉर्डेड आहे. त्याच्या बाहेरचा प्रश्न पडणार नाही. कारण नीट 2025 मध्ये एवढा पेपर टफ असताना सुद्धा मी असा पेपर कधीच पाहिला नव्हता. तरी आर-सी-सी मुलांनी मिरॅकल करून दाखवलं. 2025 सगळ्यात तरुण डॉक्टर याच वर्षी होतील. कारण एवढा पेपर टफ असताना सुद्धा त्यांनी मेंटली ते स्ट्रॉंग होते. तरी त्यांनी हार नाही मानली. भरपूर साऱ्या मुलांनी सोडून दिलं त्यावेळेस. तिथं गिव्ह अप करून टाकलं होतं. पण ते जे डॉक्टर नंबर लागला ते खरंच त्यांचं हार्दिक अभिनंदन 2025. कारण माझ्या 23-24 असा पेपर पाहिला नव्हता मी. कारण फिजिक्सचे क्वेश्चन वाचा येत नव्हते. केमिस्ट्री त्या लेव्हलचं होतं, बायोलॉजी त्या लेव्हलचं लेंदी होतं. तुम्हाला माहित नसेल 2025 ची. असा मला असं वाटतं. फक्त आर-सी-सी मुलं पूर्ण महाराष्ट्रात स्टँड झाले. नंबर 1 रिझल्ट आम्ही दिला. तर त्याचं कारण ते आहे. आम्ही त्या लेव्हलची तयारी करून घेत असल्यामुळे. आणि सर आपली सुरुवात झाली ती लातूरमध्ये एक सेंटर पासून. आज आपले 10 सेंटर आहेत. जवळपास पूर्ण महाराष्ट्रामध्ये कव्हर होत चाललंय सगळं. लोकांना पण रिस्पॉन्स चांगला आहे तुमच्या सेंटरसाठी. सर हे ट्रान्झिशन हळू कसं वाढत गेलं तुमच्या सेंटर एकापासून 10 पर्यंत? स्वामी बेटा, हे ठरवून नाही केलेलं. मी मी आज परत पण सांगतो. मी एका शेतकऱ्याचा मुलगा. आपल्याला कुठं आपण एमबीएचा कुठं कोर्स केलाय, कुठलं असं मोठे-मोठे इन्स्टिट्यूट असं काही नाही. पालकांची डिमांड, विद्यार्थी डिमांड, काही पालक भेटायचे आम्हाला, "सर, आम्ही कोल्हापूरला आहोत. आमच्याकडे परिस्थिती पण नाही. आम्ही तिकडे येऊन लातूरचा खर्च करू किंवा राहण्याचा खर्च आमचा होणार नाही आम्हाला. मग तुम्ही इथं काढता का?" आम्ही घरचं किंवा संभाजीनगर आहे समजा. पहिल्यांदा संभाजीनगरला गेलो, नांदेडला गेलो आम्ही. कारण संभाजीनगर सिटी कनेक्टिव्हिटी जास्त आहे इथं. म्हणजे विदर्भ असेल किंवा खानदेश असेल, हे सगळे तिथं कनेक्टिव्हिटी चांगली आहे. मग तिथं आम्ही ब्रांच काढली. का फक्त पालकांच्या आग्रहास्तव आम्ही. आणि त्याचं इतकं चांगलं रूपांतरित झालं. आज तिथं आमचे पी-सी-बी हे डॉक्टर राजू वानरे सर, ते के-एम कॉलेजचे डॉक्टर आहेत. त्याच सगळं सांभाळत आहेत. जवळपास आमच्याकडे 20 डॉक्टर्स आर-सी-सीमध्ये मिळून काम करतो. इतके त्यांना ज्यांना पॅशन आहे शिकवायची, असे लोक अटॅच होत आहेत. जवळपास 192 टीचर्सचा स्टाफ आहे आमच्याकडे सध्या. तर हे सगळं मुलांच्या मेहनतीनं मुलांनी, कारण एज्युकेशन हे खूप पवित्र काम आहे. बघा मी काय सांगतोय, एखादा कपडा, एखादा ड्रेस खराब निघाला तर ते बदलू शकतो आपण. पण एखादा टीचर जर चुकीचा निघाला, तिथं मुलांच्या डोक्यात चुकीचं भरत गेलं, एक पिढी बरबाद होऊ शकते. तर शिक्षकांनी आयडियलच असायला पाहिजे. शिक्षकांनी चांगलंच वागायला पाहिजे. शिक्षक हा प्रामाणिकच असायला पाहिजे. कारण त्याला बघून तुम्ही बघा ना, तुम्ही आता स्कूलमध्ये शिकत असाल, माझ्या मॅडम कसं बोलतात, माझे टीचर कसे बोलतात, माझ्या शर्टचा ड्रेस कसा आहे सरांच्या, ते कसं बिअर करतात. हे बारीक-बारीक गोष्टी आपण शिकत असतो. माझे सर, मी आता मला आठवते 12वी असेल, माझे सर एफ कसं काढतात, जी कसं काढायचे. इतक्या बारीक-बारीक गोष्टी शिक्षकांचं मुलं शिकत असतात. तर मला असं वाटतं, की आमच्या आर-सी-सीमध्ये स्पेशली आम्ही याच्यावर खूप भर देतो. मीटिंग्स, पुन्हा बेस्ट देता येणं, काय लागतं याच्यासारखं मीटिंग घेणं. आम्ही काय करतो, पेज वाईज क्वेश्चन तयार करतो. त्यामुळे त्या बाहेरचा प्रश्न पडतच नाही. फक्त फॉलो करा, बस झालं. आमचं सांगणे मुलांना. तर आता आपण विद्यार्थीच्या दृष्टिकोनातले थोडे प्रश्न घेऊया. सर तुम्ही फेमस आहात यासाठी की तुम्ही एका ॲव्हरेज स्टुडंटला टॉपर मध्ये कन्व्हर्ट करता सर. आणि सर एखादा दुसरा जर स्टुडंट असेल तर त्याला आपण योगायोग म्हणता येईल.
पण इतके स्टुडंट झालेत की जे ॲव्हरेज म्हणून आले होते आपल्याकडे आणि ते टॉपर म्हणून रँकर्स म्हणून बाहेर पडले. तर तुम्ही असं पर्टिक्युलर स्टुडंटवर काय काम करता? कशामुळे एवढा मोठा चेंज येऊ शकतो? बेसिक प्रश्न आहे हा तर. कारण आम्ही बेसिक गोष्टीवरच काम करतो आम्ही त्याला. आम्ही काय करतो बघा, आमची शिकवण्याची पद्धत आहे. तुम्ही आमचे विद्यार्थी आहात. आम्ही विद्यार्थी टॉपर असो, तुम्ही आता मोठमोठे कॉर्पोरेट क्लासेस आहेत. तिथं काय करतात एका विशिष्ट वर्गाची मुलंच सक्सेसफुल मिळतात. आर-सी-सी मध्ये असं नाही. सामान्य घरचा मुलगा सुद्धा तेवढी क्रांती करू शकतो. आता तुम्ही आपल्या नायर कॉलेजला मुलगा होता. डॉक्टर सुरेश रहाडे म्हणायचं. त्याची आई काय करते? बीडच्या बस स्टँडवर भाजी विकायची. बीडच्या बस स्टँडसमोर. वडील नाहीये त्याला. आई भाजी विकायची. आणि मला सांगा भाजी विकणाऱ्या आईंचा मुलगा इथं नायर एम-बी-बी-एस होतो. मला सांगा. कारण आमच्या बेसिक फंडा काय की तो सब्जेक्ट त्याच्या डोक्यात नाही. त्याच्या हृदयापर्यंत आत्म्यापर्यंत घेऊन जायचा. त्याला इतकं सिंपल करून सांगायचं की त्याला वाटलं माझं वाटलं पाहिजे. मुलांना काय वाटतं माहिती आहे का? ते काय करतात मुलं की की विषय म्हणजे एका वेगळ्या पद्धतीने बघतात. मला सांगा तुम्ही आता डॉक्टर माणसं आहात. ब्रेनला काय ब्रेन असं काही-काही लोकं म्हणतात की मला लक्षात राहत नाही. मी याच्या विरुद्ध आहे. काही म्हणतात मला वाचलेलं लक्षात राहत नाही. अरे वाह! तुला देवानं असा कसा ब्रेन दिला म्हणतो मी तुला. तुला 10 वर्षापूर्वीची भांडणं, 5 वर्षापूर्वी मित्राचे कुटाणे, तुझ्या आई-वडिलांचे काही प्रॉब्लेम, तुझ्या समाजातले प्रॉब्लेम सगळे तुला आठवतात. आणि अभ्यास मला काही आठवत नाही. मला सांगा ब्रेनला कोणती गोष्ट लक्षात ठेवायची? न्यूरॉनला फक्त धरून ठेवायची. हां. फक्त ती गोष्ट आवड म्हणून करा. आपल्या आपल्या बेसिक पासून अभ्यास करा. आम्ही आर-सी-सी तेच आमचा फंड आहे. आम्ही आमच्या आमच्या नोट्स जे बनवलेत एकदम बेसिक पासून लेव्हल 1, लेव्हल 2, लेव्हल 3 पण असं या पद्धतीने आम्ही जातो. त्यामुळे अहो मला सांगा आमच्याकडे जे रिझल्ट आहे ना 90% खेड्यातली मुलं आहेत हो. हं, हं. 90% एकदा दाखवा हे नॅशनल लेव्हलच्या ब्रँड म्हणा, एकदा मुलं घे. हे टिकणार नाहीत उडून जीवनात डॉक्टर होणार नाहीत. मी 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 काय सांगतोय जीवनात ते विषय सोडून द्या. आम्ही इतकं बेसिक पासून शिकवतो म्हणून हे आज पूर्ण मला असं वाटतंय पॅटर्न टिकून आहे. आणि आज महाराष्ट्रात मी प्रूव्ह करून दाखवतो, की सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात टॉप रिझल्ट आम्ही देतो. हे फक्त आणि फक्त आमच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळं, आमच्या नोट्समुळं, आम्ही जे म्हणजे आम्ही एका दिवसात घडलं नाही. पहिला आम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम यायचा. कारण एखाद्या मुलाला फाउंडेशन केला मुलगा त्याला सगळं यायचं. हं. एखाद्यानं न केलेलं असायचं. मग त्याला येत नाही. मग त्याला ते शिकवून खूप अवघड जायचं. मग त्याला आम्ही त्याला एक्स्ट्रा पिरियड लावून काय करून घेता येईल त्याचं बेस्ट करता येईल. याच्यावर वर्क केलं आम्ही टीम म्हणून सगळे शिक्षक आणि आर-सी-सी मधल्या. मग त्याचं हे फलित आहे, की आज सामान्य घरची मुलं त्याला 10वी हो, आता एक मुलगी होती आपल्या पंढरपूरची. तिला पहिल्यापर्यंत 100 मार्क होते. 100 मार्क्स. रिपीट केली तिला किती 639 काही मार्क पडले. बापरे! 100चे 639. YouTubeला आम्ही टाकला व्हिडिओ पण टाकले तिचा बघा. बरं. ते 100चे 600 39 मार्क्स आणि तिला नागपूरचं आय-जी-एम-सी कॉलेज तिला मिळालं. मला सांगा हे तिला मला कसं काय मिळालं? सो इथले शिक्षक एवढे भारी शिकवतात, की मला आवड निर्माण झाली. आवड निर्माण झाला पाहिजे. डॉक्टर फिल्डमध्ये आवड निर्माण झाली तरच सक्सेसफुल डॉक्टर. मला करायचंय, पेशंटचा कंटाळा आहे, मला तूच कर. काही मित्र बघा ना तुमचे मित्र असतात. समजा 150 मुलाची बॅच असेल, 200 मुलं किती मुलाची बॅच आहे इथं? 150 150 मुलाची बॅच आहे. एक 40-50 असे असतात, की स्वतःहून पळत राहतात. हां. आणि 50 तर असे असतात, की तू कर, तू कर, तू हं, कर. हं. नाही, नाही यार, पोरं नाही. तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला मेहनत करायची आहे, तुम्हाला प्रॉपर डायरेक्शन करायची कुठल्याही क्षेत्रामध्ये. तुम्ही तर समाज बघा, आपल्या भारतीय समाजामध्ये तर सगळ्यात टॉप कोणाला आपण समजतो? डॉक्टरला समजतो. हं, हं, हं. सगळ्यात टॉप डॉक्टरच आहे, डॉक्टर, इंजिनियर, नंतर बाकीच्या गोष्टी. तर तुम्हाला बघून आम्ही समाज घडत असतो. तर तुम्ही मेहनती असाल तरच या फील्डमध्ये या. माझं स्पष्ट सांग. आम्ही ते बेसिक पासून काम केल्यामुळे याचं रिझल्ट फलित होत आहे. आणि सर रिपीटर्ससाठी हा क्वेश्चन आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सगळ्यात धैर्यवान किंवा करेजियस म्हणतो आपण, तो असतो ज्याने 2 वर्ष खूप मेहनत केली, खरोखर मनापासून मेहनत केली आणि तरी काही मार्कांमुळे त्याचं ॲडमिशन राहिलं आणि त्यानंतर त्याची परत हिंमत होते, की तू आता रिपीट करायला तयार आहे. पण या अशा विद्यार्थ्यांमध्ये जे रिपीटर आहेत, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्सची थोडीशी कमी असते. तशा विद्यार्थ्यांना सर तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतंय, की स्वप्नाशी तडजोड नकोच. मला हे बनायचंय, मी बनल्याशिवाय सोडणार नाही. ही आग जोपर्यंत आपल्यात जिवंत आहे ना, कधीच तो त्याला माघार येणार नाही. समजा एखाद्या वेळेस कधी बॅड लक झालं, समजा मागच्या वर्षी पेपर खूप टफ होता. एखाद्या दिवस होऊ शकते असं, की प्रत्येक वेळेस असे नाही होणार. त्याला तोच उत्साह, तीच जिद्द, तेच हार्ड जर ठेवलं, तर नक्कीच त्याला यश मिळतंय. मी कित्येक मुलं पाहिले बघा. मी असे काही-काही मुली तर आहेत बरं, म्हणजे आमचे पाटील मॅडमची मुलगी होती आमच्याकडं. तिला ती रिपीट करू देत नव्हते मॅडम. "नको, नको बाबा, आता मुलीचं वय आहे. मुलीचं कसं वय वाढत चाललं, मग पुन्हा लग्नाचे प्रॉब्लेम असतात. नको, नको." असं मुलीला म्हणतात सहसा. तर तर मी म्हणलं, "मॅडम तिला एकदा करू द्या रिपीट." केली. तिला नंबर लागला ना, लागला. अरे वाह!
माझ्या माझ्या बहिणीची मुलगी आहे, चुलत बहिणी, माझ्या मावस बहिणीची मुलगी, ती पण पहिल्या प्रयत्नात तिला 434 पडले. पुन्हा नेक्स्ट इयरला पुन्हा 425 पडले. आता ताई म्हणली नको. मी म्हणलं तुला डॉक्टर बनायची दीदी. ती म्हणली मामा मला काही कोणी एक चान्स दे मामा. मी नक्कीच करून दाखवते. मी ताईला म्हणत आहे तिला एक दे चान्स. नको रे बाबा, नको नको, BHMS करू दे, BMS करू दे. मी म्हणलं एक दे तिला चान्स, माझा ऐकून दे चान्स. दिली तिनं, जीव तुला अभ्यास केली. सकाळी 6ला रेडीमध्ये बसायची, संध्याकाळी 9 पर्यंत तिने अभ्यास केली. तिला सोलापूरचं कॉलेज मिळालं, गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं तिला. मला म्हणायचं असं पॅशन. कोणते विद्यार्थी घडलेत, तुम्ही तुमच्या आईवडिलाच्या दबावामुळं किंवा लोकांना दाखवण्यासाठी अभ्यास करत असाल तर नाही घडणार. तुम्ही तुमच्या आतून वाटलं पाहिजे, आतून मला करायचं, मला करायचं, मी शांत बसणार नाही. आता आम्ही शिकत असताना मला पर्याय दिसायचे. नाही शिकलो तर काय, अंधकार दिसायचा. गावाकडे झोपडी, ती वडिलांची मेहनत, ते वडिलांचा कडक स्वभाव, ते सगळं दिसायचं. आणि शिकलो तर काय, म्हणून मी असं पिसाळ्यासारखा अभ्यास करायचो. म्हणजे असं झोप लागायची ती, की असं म्हणजे असं चौतावून मी अभ्यास करायचो. सर बरेच विद्यार्थी अभ्यास भरपूर करतात, पण आता मेन परीक्षा असते ती 3 तासाची आणि त्या मेन एक्झाम मध्ये एक्झामचं प्रेशर डील करणं, एक्झाम टेम्परमेंट डील करणं ज्याला आपण म्हणतो, ते करणं काहींचं राहतं आणि त्यामुळे एक्झाम पण राहतात. बरेच विद्यार्थी पाहिले आपण. सर असं होऊ नये यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल? खूप चांगला प्रश्न आहे. हे खूप 90% मुलांच्या वरती हेच होते, कॉन्फिडन्स. एक्झाम मध्ये येत नाही, बाहेर गेल्यावर सगळं येतंय. एक्झाम मध्ये चुका होतात, बाहेर गेले तेच क्वेश्चन घरी गेले पटकन येतात. मी अशा विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की ते अशा विद्यार्थी पहिल्यापासून लक्षात ठेवा. आपल्याला समजा डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचं. डॉक्टर बनायचं तर PCB आणि इंजिनियर बनायचं PCM. तर आपण एक चौथा विषय आपण ऍड करू. हा विषय तुम्ही आता जो काय केला, की प्रत्येक एक्झामला मी माझं 100% कॉन्फिडन्स एक्झाम देणार. जर पहिल्यापासून आपण तो जर पॅटर्न ठेवला तर आपण कधीच आपल्या भीती वाटणार नाही. आणि एवढी एवढी सराव करा. समजा मी सांगतो मुलांना, समजा तुम्हाला थेरी परफेक्ट झाली, नीटला जर तुम्हाला क्रॅक करायचा असेल, तुम्हाला फॉर्म्युला सांगतो, सिम्पल फॉर्म्युला. नीट एक्झाम अवघड एक्झाम नाही माझ्या मते. नीट जसं जेई टफ आहे, कारण जेई का बरं टफ आहे, नीट बघा सिलेबस जवळपास दोघांचा 99% सेमच आहे. तरी जेई टफ आहे, नीट का बरं सिम्पल आहे, कारण नीटला कसं आहे, तोच पर्याय 4 ऑप्शन देतात इझी लेवलचे असतात. कारण डॉक्टर लोकांना पटकन डिसिजन घेता आला पाहिजे. आणि इंजिनला कसं 30 MCQ असतात. आणि तो म्हणजे त्याला क्वेश्चन विचारायची पद्धत हार्ड असते. कारण असं एखादा इंजिनियर आज एखादा प्लॅन तयार झाला, कारण उद्या एखादा प्लॅन तयार झाला, एवढा काही फरक पडणार नाही. पण डॉक्टरला सेकंदात विचार करायचा असतो. म्हणून म्हणून नीटला कसं आहे, त्या लेवलची क्वेश्चन हे सगळं ठरवून असते. प्लॅनिंग जे पूर्ण विचार करून पेपर तयार केला असतात. तर नीटचे पण इझी असतात, की मुलांना पटकन. तर नीटला जर क्रॅक करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं की तुमचा सराव खूप झाला पाहिजे. ज्याचा सराव जेवढे जास्त तुम्ही सराव करता तेवढे जास्त मार्क्स पडतील. नीट सक्सेससाठी पहिल्यांदा नंबर 1 दररोजचा अभ्यास दररोज करायला पाहिजे. नंबर 2 एक जर मोठा टॉपिक असेल मिनिमम 400 ते 500 MCQ सॉल्व्ह झाले पाहिजे. तिसरं महत्वाचं कन्सेप्ट क्लिअर असायलाच पाहिजे त्याच पर्याय. चौथं सगळ्यात महत्वाची पेपर अनालिसिस करायला पाहिजे. आज माझे क्वेश्चन का चुकले, पेपर अनालिसिस करताना आपण 4 पार्ट मध्ये डिवाइड करायला पाहिजे. जे क्वेश्चन माझे आले, पहिला पहिला पार्ट म्हणजे जे क्वेश्चन आले ते खरंच कन्सेप्ट लावून आले का, मी जे कन्सेप्ट ते बरोबर होते का, टुक्के मारून आले ते बघायला पाहिजे. दुसरं, जे क्वेश्चन माझे इनकरेक्ट झाले किंवा मला आलेच नाही, ते क्वेश्चन काय म्हणजे किंवा मला जे आले चुकले ते का चुकले, की म्हणजे सिली मिस्टेकमुळे चुकले, केअरफुल रिडिंगमुळे चुकले किंवा मला कॅल्क्युलेशन मध्ये चुकले, याचा अनालिसिस करायला पाहिजे. तिसरा पार्ट, जे क्वेश्चन आलेच नाहीत त्यासाठी मग आपल्या त्या कन्सेप्ट मध्ये जाऊन त्याला परफेक्ट करावं लागेल. हे जर आपण हळूहळू पॅटर्न एका दिवसात घडणार नाही. मला वाटतं असे हे सरावानुसार घडणार आहे. नाही तर कुणी डॉक्टर झाला असताना एखाद्या कुटुंबात एक डॉक्टर होतो आणि पिढ्याची गरिबी निघून जाते. मला सांगा, एवढं सोपं सगळे डॉक्टर झाले असते, सगळेच मोठे मोठे झाले असते ना, मग एवढं सोपं राहिलं असतं तर तसं नाहीये. तर मला म्हणायचं ह्याला हे सगळ्या गोष्टी मेंटेन केला तर. आणि तुम्ही आता म्हणण्यासारखं कॉन्फिडन्स, तर मला असं वाटतं विद्यार्थी घरी जाताना बघा, एक्झामला चालले की त्यांनी असं ठरवलं पाहिजे मी एकही सिली मिस्टेक करणार नाही. मला ते प्रत्येक एक्झामला ठरवलं पाहिजे. बरं, हे 10-20 एक्झाम झाल्या की मग बघा तुम्ही आपोआप चुकाच होत नाही. ब्रेनला इतकं पॉवरफुल बनवलं पाहिजे की मी एकही एक 10 सेकंद विचार करा, मी एकही चूक करणार नाही. मला जे येते ते मी परफेक्टली सॉल्व्ह करेन आणि मला जे येते ते मी सोडून देईन, पण मला जे येते ते मी एकही चुकू देणार नाही. मी खूप मन लावून वाचेन, मी केअरफुली वाचेन, इनकरेक्ट नॉट करेक्ट मी केअरफुली बघेन. असं म्हणलं तुम्ही बघा तुमच्या सिली मिस्टेक्स खूप कमी व्हायला लागतील. आणि एक दहा एक्झाम होऊ द्या, बघा तुम्हीच म्हणता आता माझा येणारा क्वेश्चन एकही चुकत नाहीये. विद्यार्थी काही येताना घाईघाईत येणार, मित्रांसंग गप्पा मारत येणार, एक्झाम मध्ये आल्यावर मी इकडे तिकडे असं बघत बसणार आणि पुन्हा अपेक्षा करणार की माझा रिझल्ट यावा. कसं येत नसतो. कारण मला सांगा, 22 लाख विद्यार्थी बसतायत. जागा पूर्ण भारतात 1 लाख जागा आहेत फक्त, विचार केला तर किती मोठं कॉम्पिटिशन आहे.
महाराष्ट्रामध्ये आता जागा वाढल्या हा. सगळ्यात. मला तर 10,000 10-11,000 जागा आहेत फक्त. पहिलं तर म्हणजे गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट म्हणून 5,000 जागा नव्हत्या. मी तर 33 जागापासून बघत आलोय. सगळ्या मिळून 5,000 जागा पण असायच्या. आता थोड्या गव्हर्नमेंट प्रत्येक डिस्ट्रिक्टला कॉलेज केल्यामुळे थोड्या जागा वाढल्यात. हो, हो, हो. मला असं वाटतं की कॉन्फिडन्स ठेवा, कॉन्फिडन्स ठेवा. कॉन्फिडन्स अशी एखादी गोष्ट आहे की जीवनात तुला कधीच संपू देत नाही. मी करू शकतो, मी चुका करणार नाही, मी जिद्दीने पेपर सॉल्व्ह करेन, मी मागं हटणार नाही, मला जे येतं ते मी चूक करणार नाही. एक 2-4दा म्हणा हो, 10 परीक्षेत मला म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होऊन जातो लगेच. बरोबर. आणि सर मेंटल हेल्थ हा रिसेंटली जे नवीन मुलं आहेत त्यांना थोडस सिरियस टॉपिक बनत चाललंय की मेंटली थोडस डिस्टर्ब होतोय किंवा अभ्यासाचं प्रेशर येत आहे म्हणतात, टेन्शन येत आहे. तर मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे सर? खूप भारी प्रश्न आहे हा. आज मी बघतोय आमच्या क्लासमध्ये स्पेशली मुली, हा. मुली खूप टेन्शन घेतात. हा. ते कसं माहितीये का, टेन्शन कसं घेतात, माझे पप्पा खूप मला कष्टाने शिकवत आहे. माझी माझी परिस्थिती नसताना मला लातूरमध्ये ठेवलं किंवा XYZ सिटीमध्ये ठेवलं, एवढा खर्च केला, माझा रिझल्ट नाही आला तर माझं कसं होईल मग? ह्याचा मला वाटतं प्लीज, प्लीज, प्लीज तुमच्या आई-वडिलांचं कर्तव्य आहे म्हणून त्यांच्यावर सोडून द्या. तुम्ही त्यांच्या त्यांच्या कशाचा नाही विचार करू तुम्ही, मी काय सांगतोय. फक्त फक्त तुमच्या आई-वडिलांना हिशोब द्या, की "पप्पा तुम्ही एवढा खर्च केला, मी एवढे मार्क घेतले." या पद्धतीने तुम्ही जर अप्रोच ठेवला तर तुम्हाला त्याचं टेन्शन येणार नाही, मला असं वाटतंय. ते त्यांचं कर्तव्य आहे, ते करतील, कष्टात तुम्हाला शिकवतील. फक्त तुम्ही त्याला चांगले मार्क घेऊन त्यांना तुम्ही हे करा बेटा. एवढं मी मी तुम्हाला प्लीज एवढं सांगू इच्छितोय. खूप सारे मुलं-मुली भेटतात. दुसरं महत्त्वाचं की फक्त रेग्युलर स्टडी करत राहा. हा. जे आता सध्या 11th मध्ये असतील, 12th मध्ये असतील, रिपीटरमध्ये असतील. आज आपले समजा 7 लेक्चर असेल, तर 7 लेक्चरला 4 तास वेळ काढून द्या. आज काय शिकवलं पहिल्यापासून वाचत राहा. अर्धा तास ब्रेक घ्या. पुन्हा नंतर 3 तास बॅकचं रिव्हिजन करा. एक विद्यार्थी मला दाखवा ज्याने 2-3 तास अभ्यास केला आणि 4 तास अभ्यास केला, डॉक्टर झाला. तुम्ही पण स्वतः डॉक्टर आहात. हा. कमीत कमी माझ्या अभ्यासानं 7-8 तास ज्यांनी घासलंय, ज्यांनी अभ्यास केलाय, तेच डॉक्टर झालेत. काय म्हणणं आहे तुमचं? बरोबर आहे सर, अगदी हां, बरोबर. मग त्याला आणि तुम्ही 2-3 तास अभ्यास करसाल, काहीतरी करसाल, शॉर्ट नोट्स काढणार नाहीत. स्वतःचे कारण एकदा टॉपिक परफेक्ट झाला, एक टॉपिक 20 दिवस चालतो. दररोज वाचला 20 रिव्हिजन पडतील. सायन्स सांगतं 20 वाचले जीवनात विसरत नसते. हे बेसिक बेसिक करा. हे पुन्हा कुठलं टेन्शन घ्यायचं. आई-वडील आजकाल कसं झालंय, 1 किंवा 2 लेकरं आहेत. मग पालक बी रागवत नाहीत. हा. आजकाल मी बघतो की आई मला भेटतात, "सर मी आलते, मग दीदीला सांगू नका बरं. तुम्ही तिला समजून सांगा." म्हणजे बघा त्या पोरीची किती दहशत आहे घरामध्ये. मग तिनं काय आईवर प्रेशर आणलं असेल बघा. म्हणजे ती मुलगी अशी म्हणते, "सर मी आलते म्हणून आईला सांगू नका बरं." आणि ती आई म्हणते आणि मग तुम्हीच तिला समजून सांगा सर. म्हणजे आई-वडिलांना हे नसायला पाहिजे. प्लीज मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो. कारण आई-वडील आपलं कर्तव्य करत आहेत. तुम्ही फक्त चांगलं करा. कॉन्फिडन्स ठेवा. दररोज अभ्यास दररोज करा. कधीच तुम्हाला प्रेशर येणार नाही. आमच्याकडे परळीची मुलगी होती परळीची. तिची आई मला सांगत होती, "माझी पोरगी मला डॉक्टर कधी वाटलंच नाही सर" म्हणली. तिची आई मला सांगत होती. आणि मी म्हणलं, "कशी काय डॉक्टर झाली मग?" कसं सर तिनं काही हो का यायची, आज काय शिकवलं वाचायची आणि लगेच थोडं रिव्हिजन करायची झोपायची. बाकीची आमची शेजारची पोरगी एवढा अभ्यास करायची. हा. मग तिनं काय केलं त्या पोरीनं दररोज अभ्यास दररोज करत गेली ना. हा. एक टॉपिक आम्ही 40 दिवस शिकवला, 30 दिवस शिकवला. ते दररोज अभ्यास केल्यामुळं तिला कॉन्फिडन्स तिला कधीच जास्त रिव्हिजन करायची गरज पडलेली. तिने वर्षभर ते मेंटेन ठेवलं. बरोबर आहे ना. हे अशा साधं रहस्य आहे. जे शेवटी ह्याला असं वाटतं माहिती आहे का? समजा बघा, एक छोटा खड्डा आहे. हम्म. मी एवढा छोटा खड्डा आहे. समजा एक टॉपिक संपला एवढा छोटा आहे. दुसरा मोठा खड्डा आहे, तिसरा खड्डा आहे. टॉपिक संख्या वाढत चालली. हो, हो, हो. टॉपिक 92 टॉपिक्स आहेत. हा. मला सांगा इथं पहिल्यांदा एक टॉपिक संपला होता. पण 90 टॉपिक म्हणजे मला सांगा तुम्ही एका विशिष्ट काळानंतर अभ्यासाला लागचाल, तर तुम्ही किती बी अभ्यास केला तर खड्ड्यातच पडणार. तर सुरुवातीपासून अभ्यास करा. सरांशी कॉन्टॅक्टमध्ये राहा. काय करायला पाहिजे समजा कधी-कधी बॅकलॉग पडलं तर पटकन कसं कव्हर करायचं बघा. नक्की तुम्हाला यश मिळेल बेटा. आणि सर एक नवीन कन्सेप्ट येते आपल्याकडे आता, फाउंडेशन काय काय ते चालू करतात. काही एका अर्थी त्याला बघायला गेलं तर सुरुवातीपासून बेस पक्का होतो स्टुडंटचा, चांगलं पण ठरतं. पण असे बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांना फाउंडेशन इतक्या लवकर म्हणजे जास्त शिकवलं जातं. थोडंसं 11वी, 10वी, 11वीच्या ओरिएंटेड 6वी, 7वी पासून शिकवायला सुरू करतात. मग ते त्यांना डील पण करता येत नाही. त्यांचं जे शिक्षणाचं वय असं म्हणतात, शिक्षण पण तेवढंच महत्वाचं आहे. खेळणं किंवा बाकी गोष्टी पण झाल्या पाहिजेत त्या प्रत्येक वयामध्ये. तर मग यावर तुमचं काय ओपिनियन आहे सर? फाउंडेशन करायला पाहिजे लोकांनी की नाही करायला पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे हा. आणि फाउंडेशन ही आता कन्सेप्ट निघाली. आजकाल मी पाहतोय स्वयं की तुमची आयक्यू पॉवर, माझी आयक्यू पॉवर आणि न्यू जनरेशनची आयक्यू पॉवर जवळपास 40% फरक पडलाय. जर समजा म्हणजे त्यांची आयक्यू पॉवर बरं, जर समजा हे नवीन जनरेशनला आपण बिझी नाही ठेवलं. हां. बघा आम्ही
तुम्हाला सांगताना मला आमच्या बॅचची मुलं बघा, आमच्या बॅचचे सगळे असतील समजा. आम्ही इंग्लिश कधी शिकायला सुरुवात केली 5वी असा. मग A, B, C, D, E, F आम्हाला 5वी म्हणजे पहिले 6 महिने आम्ही फक्त ABCD शिकली. आमच्या पिढीने सगळ्या म्हणजे आमच्या आधीपासून पुढचे 2001 पर्यंत. 2001 साली आदरणीय विलासराव साहेब मुख्यमंत्री झाले. तर त्यांनी त्यांनी पहिलीपासून इंग्लिश ठेवून टाकली. तर मला मला हे सांगावसं वाटतंय, की हे नवीन जनरेशन फास्ट आहे. तुम्ही त्यांना जास्त का का मला सांगा त्या काळात आम्ही हुशार नव्हतो का? होतो हुशार, पण आम्हाला दिलंच गेलं नाही. तर मला वाटतं फाउंडेशन आता ज्या मुलांनी आता मी स्वतःही पाहतोय, ज्या मुला-मुलींनी फाउंडेशन केलंय की त्यांना ते 11th-12th खूप सोपं चाललंय. खूप सोपं झालंय आणि मी तर सांगतो आय-आय-टी स्पेशली आय-आय-टी आणि एम्स कॉलेज जर समजा पाहिजे असतील तर तुला फाउंडेशन मस्तच आहे. कारण कारण त्या लेव्हलची मुलं प्रिपरेशन करतायत. आता इथं मोठा प्रश्न असा आहे की तिचं बालपण हरवून चाललंय की काय? हां. तर मला त्याचं असं वाटतंय की गव्हर्नमेंटने थोडं याच्यावर विचार करायला पाहिजे. तुमच्या माध्यमातून मी तुमच्या चॅनलमधून सांगू इच्छितो गव्हर्नमेंटला सुद्धा, की तुम्ही आंध्राचं पुस्तक बघा, तुम्ही तामिळनाडूचं पुस्तक बघा, तुम्ही कर्नाटकचं पुस्तक बघा. त्यांनी काय केलंय जो नीटचा सिलेबस आहे, तोच त्यांनी काय केलाय आंध्रामध्ये स्पेशली 8वी, 9वी, 10वी मध्ये तो सिलेबस ठेवलाय. मी आता आयोनिक इक्विलिब्रियम ते टॉपिक शिकवतो मी सध्या, तर मी त्यांचं 8वीच पुस्तक वापरतो. शिकवतो 12वीला. बापरे. मला सांग कशी आपली मुलं फाईट करतील मग? तर मला हे म्हणून आज आज जर तुम्ही रेशो जर बघताल पूर्ण भारतातला रेशो आय-आय-टीला सिलेक्शनचा, तर सगळ्यात जास्त रेशो आंध्राचा आहे. 60-70% मुलं आंध्राची आहेत. याचं कारण काय यार? आपण महाराष्ट्रीयन मुलं खूप हुशार आहेत, मेहनती आहेत. पण सिलेबसच त्या लेव्हलचा नाहीये. तर मला वाटतं गव्हर्नमेंट याचा विचार करायला पाहिजे. काही डोकं न लावता एक कमिटी नेमून जे तज्ञ असतील महाराष्ट्रातले, त्यांना आंध्राचे पुस्तक मागून घ्या 7वी, 8वी, 9वी, 10वीचे आणि 11th, 12th बघा तुम्ही 7वी, 7th, 8th, 9th, 10th मध्ये पूर्ण सिलेबस कव्हर केलाय त्यांनी. आणि पुन्हा 11th-12th फक्त रिव्हिजन करतायत. तर याचा थोडा कुठे विचार केला तर मला वाटतं खूप कारण आपल्याला तर वन नेशन वन एक्झाम आहे. आपल्याला जर समजा तुम्ही स्पेशली महाराष्ट्रातले मुलं जर समजा तुम्ही जर ही फाउंडेशन नाही केलं तर स्पर्धेतून बाहेर फेकले जातात. तुम्ही एम्स आणि आय-आय-टीचा विचारच करणार आहे. आपल्याला शेवटी करिअर पाहायचं हे दोन्ही बॅलन्स करताना थोडं मला वाटतं शासनाने पुढाकार घेऊन तर असं काही करता आलं समजा की तर मग जसं आंध्रामध्ये करत आहेत तर आपणही करू शकतो. त्या गोष्टी केल्या तर नक्कीच फायदा होईल आणि फाउंडेशन समजा आपल्याला कंटिन्यू नाही झालं, आठवड्यातून 2 दिवस करा. मग तुमचं बेसिक भीती निघून जाईल फिजिक्स, केमिस्ट्री, बायो किंवा मॅथ बद्दल. हे करणं मस्त आहे माझ्या तरी मते आता. कारण त्या मुलाचा खूप चांगला रिझल्ट यायला लागलाय सध्या. बरोबर आहे सर. सर आता हा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, की आपले जे आता नीट 2026 मे मध्ये एक्झाम आहे किंवा जेईची आता सेक्शन 2 होईल, तर ते आत्ताचे एक्झाम देणार आहेत विद्यार्थी. त्यांच्यासाठी आत्ता एवढे शेवटचे 2-3 महिने जे राहिलेत, तेवढ्यासाठी सर्वात मोठा मेसेज काय असेल तुमच्याकडनं? मला वाटतं हे सगळ्या मुलांनी लक्षात ठेवावं. हे हे म्हणजे मेहनतीचे दिवस आहेत. हे कष्टाचे दिवस आहेत. हे जीवनात उभारी घेण्याचे दिवस आहेत. जीवनात उंच भरारी मारण्याचे दिवस आहेत. तर हे म्हणजे खूप महत्त्वाचे दिवस असल्यामुळे वेळ वाया न घालवता आपण जे वर्षभर केलं त्याच्यावर फोकस करून ती मागचे PYQ पाहून प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत मागच्या कमीत 5 वर्षाचे आपण अनालिसिस करून आणि आपण ज्या नोट्स वापरल्या त्या जर आपण स्ट्रिक्टली फॉलो केलात NCERT बुकला बायबल मानून जर केला तर मला वाटतं हे नीट आणि जे तुम्ही सहज क्रॅक करू शकता असं मला वाटतं. सर आता आपण रॅपिड फायर राऊंड सुरू करूयात. सर पहिला प्रश्न, एक मूवी जी तुम्ही स्टुडंट्सला रेकमेंड कराल? तशा तर भरपूर मूव्ही आहेत पण इक्बाल, ओके सर. 12th फेल पाहिलाच पाहिजे. जर तुम्ही शिक्षक नसता तर काय बनले असता? मी शिक्षकच झालो असतो. मी माझ्या बहिणीला सांगायचं त्यावेळेस मी शिक्षकच झालो असतो. ओके सर. सर गोल्डन रूल फॉर डिसिप्लिन? आपला जो डेली रुटीन असेल बघा कर्म आणि धर्म हा. मला असं वाटतं कर्मावर जास्त प्रेम करायला पाहिजे. धर्म आपोआप जवळ येत राहतो. सर तुमच्यासाठी सक्सेसचं खरं मिनिंग काय? मला वाटते की ज्यांनी आपल्याला जन्म दिला हा. त्या आईवडिलांच्या डोळ्यातले आनंदाचे अश्रू. क्या बात आहे मस्त. सर एक तुमची सवय ज्यांनी तुमचं आयुष्य बदललं? कन्सिस्टंट हार्डवर्क विथ प्रॉपर डायरेक्शन. सर तुम्हाला ऑफलाईन मध्ये शिकवायला जास्त आवडतं का ऑनलाईन मध्ये जास्त? ऑफलाईन. ऑफलाईन. सर जर तुम्ही 18 वर्षाच्या परत तुमचं वय 18 वर्ष झालं तर तुम्ही त्या 18 वर्षाच्या मोठेगावकर सरांना काय ऍडवाइस द्याल? मेहनत करायला पाहिजे होतं. अजून मेहनत करायची. हां.
सर जर प्रेशर आलं कुठल्या गोष्टीचं तुम्ही त्याला कसं तुरंत असे काय ब्रीद वाक्य आहे का तुमच्या मनात ज्याने तुम्ही काम होऊन जाता एकदम? वडिलांचे 2 वाक्य आठवतो. काळजी करू नकोस, काळजी करू नकोस. प्रत्येक प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन आहे वेळ. कारण घोर एक अशी आमचे वडील मराठी मराठी बोलतात. घोर म्हणजे काळजी. घोर एक अशी गोष्ट आहे जी माणसाला संपवून टाकते. म्हणजे काळजी. काळजी. ते जिथं आहेत सोडून दे, पुढे चल. सर पॅरेंट्ससाठी एक मेसेज द्यायचा असेल तुम्हाला तर तो काय असेल? उपाशी झोपा, फाटके तुटके कपडे घाला, पण लेकराला शिकवा. शिकवल्याशिवाय प्रगती होणार नाही. नाहीतर तुमची पिढी अशीच गेली, येणाऱ्या पिढ्या अशाच जातील मग. तर ते व्हायचं नसेल तर शिकवा. सर टीचिंग व्यतिरिक्त तुमच्या काय हॉबीज? सकाळी छान जिमला जातो आणि मला माझ्या बायकोसोबत फिरायला खूप आवडते आणि आई-वडिलांसोबत. हे दोघांना मी खूप जपतो. आणि सर केमिस्ट्री सोडून तुम्हाला दुसरा कोणता विषय आवडतो? मला इतिहास वाचायला खूप आवडतो. सर स्टुडंटसाठी एक रूल जो तुम्ही कधीच ब्रेक करत नाही. मी विद्यार्थ्याला 99.9 नाही म्हणत नाही. 99.9% नाही म्हणत नाही. त्याचे काही डाउट्स असतील, कुठेही रोडवर थांबव, कुठेही थांबव, मी त्याला ते सांगायचा प्रयत्न करत असतो. माझं वाक्य कुठलाही व्यवसाय असो, समजा आपण कोणताही करत असो, तिथं तुमच्या जो कोणी पेशंट असेल, नाही शब्द नाही आला पाहिजे. जेवढं शक्य होईल तेवढं. अतिशय सुंदर हे कॉन्व्हर्सेशन झालेलं आहे. एवढं इन्साइटफुल गोष्टी सरांनी सांगितल्या. सरांनी मन मोकळं करून आपल्या समोर ज्या गोष्टी आहेत जशाच तसे सांगितले आणि स्टुडंटसाठी, पॅरेंट्ससाठी इनफॅक्ट जे अजून स्टुडंट्स बाहेर पडले असतील त्यांच्यासाठी पण भरपूर प्रेरणादायी गोष्टी सरांनी सांगितल्या. तर सर आज तुम्ही इथे आला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद सर. आज खूप मजा आली तुमच्याशी कन्व्हर्सेशन करून. आज खूप अतिशय आनंद झाला, की नायर कॉलेजमध्ये आपण इतका छान पॉडकास्ट घेतला. आपली पूर्ण टीम, आपले सेक्रेटरी आदरणीय आयुषी पांडेजी आणि स्वयं गांधी, आपण इतका छान आणि पूर्ण टीमने इतका छान. मी भरपूर ठिकाणी पॉडकास्ट दिले. मी असं एक चॅनल असेल ज्या चॅनलवर मी मुलाखत नाही दिली, पण इथं एक मजा वेगळी आली. कारण इथं सगळे जे विद्यार्थी सळसळ रक्त आहे, जे फ्युचर घडणार आहेत, त्यांनी माझी इंटरव्ह्यू घेतली आणि मला प्रश्न विचारले, कारण त्यांनी सगळे पॉईंट्स कव्हर केले. त्यामुळे मी त्यांचा खूप आभारी आहे. आणि मी आता म्हणल्यासारखं नायर कॉलेज असो, की जी महाराष्ट्राला 3-4 कॉलेज असे आहेत जे पूर्ण मेडिकलला फील्डला दिशा दाखवत असतात. त्या कॉलेजचा खूप मोठा इतिहास आहे. त्या कॉलेजमध्ये येऊन मला खूप छान वाटलं. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. या कॉलेजमध्ये मला येण्याची संधी मिळाली. थँक्यू सो थँक मच. सो मच सर. थँक